काल रविवारी जळगाव येथे अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. संभाजी नाट्यगृहामध्ये किमान 700 लोक आली होती. जर आपल्या जवळचा कोणी माणूस गेला तर दुःख होतं, तर त्यांच्याप्रती आदरांजली श्रद्धांजली वाहणं ही आपली परंपराच आहे. ज्या माणसानं आपल्याला साथ दिली, आपलं काम केलं, आपल्याला लाभ मिळवून दिला, अशा लाभार्थींनी श्रद्धांजली वाहणं हे जायज आहे. पण ही श्रद्धांजली म्हणजे काय, असं नाटकी नको राहायला पाहिजे. श्रद्धा असणं म्हणजे काय, त्या माणसाच्या धोरणाप्रती, कामाप्रती, नीतीच्या प्रती आपण प्रामाणिक असणं ही खरी श्रद्धांजली असते. या अजितदादा पवारांचे आमदार अंमळचे अनिल भाईदास पाटील या माणसानं जलसंपदा खात्याचंच काम, ज्याचे अजितदादा मंत्री होते, त्याच कामाला खोळंबा घातलेला आहे. त्या ठिकाणी अंमळनेर तालुक्यातील सात्री गावचं पुनर्वसनचे आदेश निघालेत. 2003 पासून 13 पर्यंत पूर्ण झाले. यादी फायनल झाली. पुन्हा एकदा आक्षेप घेतला की पुनर्सर्वेक्षण करा आणि काही लोकांची नावं त्यात टाकली. पुन्हा ती यादी फायनल झाली 2014 पर्यंत आणि 2015 पर्यंत सरकारने 80 कोटी खर्च करून लगतच्या निंबारा गावाच्या शिवारात जमीन घेऊन त्या ठिकाणी शाळा, कॉलेज, बसस्टँड, पाण्याची टाकी, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायतचं ऑफिस, दवाखाना, अप्रोच रोड असं सगळं बनवलं. आणि जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की 30/5/2022 यांना भूखंड वाटप करण्यात येईल. त्यांना नोटिसा दिल्या लाभार्थ्यांना. ती माहिती मिळताच याच अनिल पाटीलने, जो माणूस त्या गावचा, त्या तालुक्याचा आमदार आहे, त्याने 27/5/22 पत्र दिलं की पुनर्वसन थांबवण्यात यावं. आणि तोच माणूस पुनर्वसन मंत्री होता, तरीसुद्धा त्याने पुनर्वसन थांबवलं. आणि आज 3.5 वर्ष ते रखडलेलं आहे केवळ त्या अनिल पाटीलमुळे. आणि का रखडलं, त्याचं कारण आहे, या अनिल पाटलांना त्या ठिकाणी जुन्या सात्री गावाकडे जाणारा 1 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी जिथं 30-35 लाख खर्च येतो, यांनी 3,83,00,000ची वर्क ऑर्डर आपल्या जवळच्या माणसाला दिलेली आहे. म्हणजे तब्बल 3.5 कोटीचा भ्रष्टाचार अनिल पाटलांना करायचा आहे. तो बी जलसंपदा मंत्री या निधीतून गिरीश महाजन यांच्या सौजन्याने. कमाल आहे की नाही. आणि ही गोष्ट काही आता लपून राहिलेली नाही. कलेक्टरने 3 वेळा भूखंड वाटपाचे आदेश दिले. त्या लाभार्थ्यांनी 2 वेळा आंदोलनं केली. आणि हे संपूर्ण घटनाक्रम, अनिल पाटलांची बदमाशी, गुलाबराव पाटील पालकमंत्री त्यांना सांगितली, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री त्यांना सांगितली, चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री त्यांना सांगितली. पण अजूनही ते झालेलं नाही, कारण सर्वसंमतीने भ्रष्टाचार करायचा आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणतात तो त्यांचा इलाका आहे. जसे चंबडच्या डाकूंनी आपला इलाका वाटून घेतला होता, कोणी कुठे लुटमार करायची. वा 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 वा. आणि हेच गुलाबराव पाटील, हेच अनिल पाटील काल रविवारी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते, रडत होते. अरे तुमचं रडणं जे आहे हे अजितदादांच्या प्रेमापोटी नाही आहे, ते पैशांसाठी आहे. तुमचं रडणं जे आहे
तुमच्या मतदारांच्या प्रेमापोटी नाही आहे, ते पैशांसाठी आहे. तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे. जर खरोखर तुम्हाला अजितदादांप्रती आदर असेल, श्रद्धांजली व्हायची असेल, तर त्यांचं राहिलेलं काम जलसंपदा खात्याचं म्हणजेच सात्री गावच्या पुनर्वसनाचं ते पूर्ण केलं पाहिजे. विरोध करताना तुम्ही पदाचा वापर करतात, आमदार मंत्री या पदाचा गैरवापर करतात. मग काम करताना बी त्या पदाचा पॉझिटिव्ह वापर केला पाहिजे, तर अनिल पाटीलची आणि गुलाब पाटलांची ती श्रद्धांजली सार्थ ठरेल. नाहीतर ही तुमची नौटंकी आहे, नौटंकी आहे. हे तुमचे अजितदादांप्रती प्रेम नाही. तुमचं प्रेम फक्त पैशांप्रती आहे आणि तोही भ्रष्टाचारातून कमवण्यासाठी. आणि म्हणून म्हणतो, जर 700 लोक या जिल्ह्यातील काल रविवारी संभाजी नाट्यगृहामध्ये जमले होते श्रद्धांजलीसाठी, त्यापैकी 7 काय 2 माणसंसुद्धा त्या सात्री गावाला जाऊन आले नाहीत. हे फक्त अनिल पाटील विषयी नाही, हे फक्त गुलाब पाटील विषयी नाही आहे. अहो, ना तो काँग्रेसचे, ना तर शिवसेनेचे, ना तर राष्ट्रवादीचे, ना तर भाजपचे कुठल्याही पक्षाची माणसं तिथं गेली नाहीत. म्हणजेच काय, यांना लोकांच्या सोयीसुविधांसाठी राजकारण करायचं नाही, यांना चोऱ्यांसाठी राजकारण करायचं आहे. आणि यांना अजितदादांच्या प्रेमापोटी अश्रू काढायचे नाही. यांना अजितदादा गेले, आता माझं कोण भलं करणार, यासाठी यांनी अश्रू काढलेत. आणि म्हणून म्हणतो की अनिल पाटील, गुलाब पाटील, गिरीश महाजन, तुमची श्रद्धांजली तेव्हाच खरी ठरेल जेव्हा तुम्ही अजितदादांचं राहिलेलं काम पूर्ण कराल आणि त्या अंमळे तालुक्यातील सात्री गावचं पुनर्वसन जे आहे ते ताबडतोब पूर्ण कराल आणि त्या नवीन गावामध्ये त्या लोकांना तुम्ही प्लॉट वाटप करणार, तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. नाही तर अनिल पाटील, गुलाब पाटील, गिरीश महाजन, तुम्ही लबाड माणसं आहात, तुम्ही लोकांचं शोषण करीत आहात, पदाचा गैरवापर करीत आहात, असं माझं स्पष्ट मत आहे.